हॅलो, आज आहे गणेश चतुर्थी आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। मी मस्त साडी नेसून रेडी झाले आहे आणि आम्ही चाललो आज पनवेलला। आमच्या मोठ्या गावांकडे गणपती बसतो। सो आम्ही ट्रेनमध्ये बसून पोहोचलो पनवेलला। थोडा घसा बसलाय माझा। त्यानंतर आम्ही गेलो आणि लगेच आम्हाला आरती भेटली बाप्पाची। एवढे छान वाटलं ना, गेल्या गेल्या बाप्पाची आरती भेटली आणि मग आम्ही पूजा केली। मला ना गावची भरपूर जास्त आठवण येत होती आरतीची वगैरे, तर बाप्पांनी माझी इच्छा पूर्ण केली। गेल्या गेल्याच आरती भेटली आणि सुंदर असा गोड बाप्पा होता आणि बाप्पाचे डोळे एवढे बोलके होते ना, खरंच खूप छान वाटत होतं। मग सगळ्यांनी ना जेवायला घेतलं। जेवण वगैरे आम्ही सगळं आटपून निघालो घरी जायला। आणि इथे काका जिथे राहतात ना, त्याच्या पाठी धबधबा आहे। सो धबधबा बघितला, किती मोठा आहे तो। आणि काकीने मला वेणी दिलेली, तर मी आंबाडा बांधून आहे ना वेणी घातली आणि आम्ही मग निघालो आत्यांकडे जायला सँडस रोडला। इकडे पोचून हार वगैरे घेतले देवाला आणि तिथे गेल्या गेल्या ना मला एवढं समोर एवढं छान वाटलं ना, बाप्पा दिसला, उमरखाडीचा राजा म्हणजे समोरच होता आणि एवढं छान वाटलं ना बाप्पाला बघून। म्हणजे समोरच गेल्या गेल्या समोरच बाप्पा दिसला तर एकदम प्रसन्न वाटतं ना, तसं झालं। मग आम्ही घरी गेलो आत्यांकडे आणि आत्यांकडचा पण बाप्पा खूप जास्त क्यूट होता बघा आणि खूप जास्त छान डेकोरेशन केलेलं दादांनी। मस्त वाटलं इथे पण येऊन। गणपती बाप्पा महादेवांची पूजा करतात असं मूर्ती होती। आणि इथे बघा डोडो आला आहे, आत्यांचा डॉगी आहे हा। तो पण आलेला आम्हाला भेटायला। त्याला ॲक्च्युली लुसी आणि मिमीचा वास येत होता, तर आम्हाला सोडत नव्हता तो। इथे ना मी आत्यांकडे पहिल्यांदा गेलेली, तर वहिनीने माझी ओटी भरली। आत्यांकडे आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो ना, तर खूप सारे गप्पा वगैरे मारल्या आणि इथे वहिनीना मग लाडू बनवत होत्या, मोदक बनवत होत्या बाप्पासाठी नैवेद्य। सो त्यांचा मी व्हिडिओ घेतला। त्या लाजत होत्या भरपूर जास्त। आणि इथे पुन्हा डोडो आला, त्याला लागलेली भूक, तर तो आत्यांना सांगत होता मला भूक लागली करून, बघा कसा आलाय। मिमीला ह्यांच्या समोर आणली ना, तर बापरे दोघांची काय गट्टीच जमेल ना। मग परत जाताना आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं उमरखाडीच्या राजाचं आणि घरी आलो। आज दिवसभर ना आम्ही पूर्ण नवी मुंबई सगळं फिरलो ट्रेनमधून। मग घरी आले, फ्रेश झाले, परत बाहेर जायचं होतं कारण का थोडंसं काम होतं आणि बाहेरच आज थोडंसं खाल्लं। ओके बाय, आजच्यासाठी एवढंच, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, बाय।